सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मयूर घाटी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत थेट दादरवरनं. तर मित्रांनो, आपण दादर का असाव, आपलं काम होतं माटुंग्या ऑटोमेशनवाल्याकडे. तर त्या ऑटोमेशनवाल्याचं काम झाल्यानंतर आता आपण दादर का इलाव आणि दादरवरनं आता आपल्याला जाऊचा अगार बाजार का. तर अगार बाजार का मित्रांनो काय माहीत आहे, एका मंडळाने छान अशा नवरात्रीच्या निमित्तानं मित्रांनो डेकोरेशन केलेलं असा. तर त्या मंडळा मित्रांनो कोकण दाखवण्याचा प्रयत्न केलेला ना. तर ते डेकोरेशन आपल्याकडं मित्रांनो यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या काही व्हिडिओ दिसला, त्याच्यामुळे आपण ना ते शूट करण्यासाठी आपण चाललो अगार बाजार का. तर काय आता जास्त वेळ न घालवता मित्रांनो काय माहिती आहे, कारण पाऊस पण कसं माहिती आहे अधीमध्ये येता सरीना. तर त्याच्यामुळे कसं पाऊस पडण्याच्या अगोदर आपण तिकडे जाऊया. न घालता आपण डायरेक्ट जाऊया आता बस किंवा आपल्या शेअर टॅक्सी खायना भेटत तिकडे जाऊया. तिकडनंतर मग डायरेक्ट अगार बाजार का. तर पाऊस पण येण्याची दाट शक्यता आणि काय माहीत आहे 2 दिवसावर मित्रांनो दसरा येऊन ठेपलेलो आहे, त्याच्यामुळे ही गर्दी असा. तर आपल्याकडनं जाताना इकडे ना दादरच्या या फळ मार्केटच्या या गल्लीमध्ये ना आपल्याक मित्रांनो देवी बसलेली इकडे दिसतं तुमका. तर लांबनच पाय पडूया. तर मित्रांनो अप्रतिम मित्रांनो इकडे मूर्ती बघतास तुम्ही. छान असं ना कन्सेप्ट आहे इकडे, पूर्णपणे झुंबर सँडीलर तुम्ही बघतास. चला तर आई भावानीचं मित्रांनो मी लांबनात दर्शन घेतलंय आणि आता आपण जाऊया इकडनं अगार बाजार का. तर काय माहीत आहे, आपण आपल्या या दादरच्या मित्रांनो डी ठाकूरवाडी सार्वजनिक नवरोत्सव मंडळाच्या या आपल्या देवीच्या इकडे आपण इलाव असाव. आणि काय माहीत आहे छान असं डेकोरेशन केलेलं मगाशी तुमका मी सांगितलं. तर काय माहीत आहे आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया, कारण जास्त वेळ न घालवता. तर इकडे समोर इकडे बघतास तुम्ही उपशीचो बोगदो. तर येवा कोकण आपलोच असा बोर्डावरती लिहिलेला. तर आपण आता ना ह्या उक्षीच्या बोगद्यामध्ये आपण आता मित्रांनो शिरला असा. तर पूर्ण चाळच असा. तर छान असं ना डेकोरेशन केलेला. तर इकडे बघतास निसर्गरम्य कोकणात आपले स्वागत आहे. तर फायनली आपण आता पोचलो मित्रांनो. तर कोकण रेल्वे रत्नागिरी स्टेशन. तर वरती तर चला आतमध्ये आता आपण जाऊया आणि तुमका दाखवत आहे. तर भगवान परशुरामाच्या मित्रांनो पदस्पर्शाने आपल्या कोकणाची निर्मिती झालेली असा. आणि इकडे बघताच तुम्ही छान असं ना कन्सेप्टचं मित्रांनो डेकोरेशनची सुरुवात आपल्या भगवान परशुरामाच्या या फ्रेमने झालेली असा ना. मित्रांनो आतमध्ये प्रवेश केला असा आणि इकडे तुम्ही बघताच स्वर्गापेक्षा सुंदर असा ह्यो आमचो कोकण. तर या साईडला बघतास होडी ठेवलेली असा. आणि सुरुवातीक आपल्याकडे ना श्री क्षेत्र मार्लेश्वर संगमेश्वर. तर छान असं तुमका मी मार्लेश्वराचं दर्शन घडवत आहे इकडनं मुंबईत ना थेट. तर बघू शकता छान असं ना मित्रांनो बनवलेला.
तुमका ना मुंबईत ना आपल्या श्री क्षेत्र मार्लेश्वराचं तुमका मित्रांनो दर्शन घडवलं आहे. तर त्याचबरोबर इकडे काय माहीत आहे, श्री क्षेत्र गणेश गुळे रत्नागिरी, गणपती बाप्पा मोरया. आणि त्याचबरोबर इकडे श्री स्वामी स्वरूपानंद मठ पावस. तर छान असं ना मित्रांनो कॉन्सेप्ट हा आजच्या ह्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमका मी दाखवत आहे. रत्नागिरीचा इकडचे मित्रांनो बघतो तुम्ही आरे वारे समुद्र किनारो. तर घाट दाखवलेलो असा इकडे आणि हो समुद्र. तर आपली लालपरी मित्रांनो इकडे बघा, दादर गणपतीपुळे. पण इला आणि इकडे बघतास तर इकडे ना किल्ले सिंधुदुर्ग बॅनर असा लावलेला आणि त्याचबरोबर इकडे रत्नागिरीचा आपलं यो रत्नदुर्ग किल्लो. तर दत्ता निवास लोटे. तर इकडे बघतास खेडचं हे मित्रांनो आपलं जुनं असं घर दाखवण्यात दिलेला. तर छान असेल ना मित्रांनो, मातीचे भिंत. त्याचबरोबर इकडे जुनं असं तुम्हाला कंदील वगैरे दिसत असतील. थोडंसं ना आपण आतमध्ये इलाव आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे ना चटई हातरलेली हा. त्याचबरोबर इकडे जातं दिसतं तुमका दळणाचं, आपण पीठ वगैरे करताव ना तर ते जाता दिसता. सुपली असा तिकडे आणि जुनं पुराणं असं मित्रांनो तुमका दार दिसता जुन्यातला. आणि हे बघा टाळ पण असत. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं इकडे फोटो दिसता. जुन्यातला टेबल हा इकडे. तर छान असतं ना मित्रांनो इकडे कन्सेप्ट दाखवलेलो असा यो जुन्या आपल्या गावाकडल्या घराचो. इकडे आपल्या ह्या श्री देव वेतोबा आरवली आपल्या तिकडचंच मित्रांनो बेंगरुला या साईडचा. आणि त्याचबरोबर श्री कुणकेश्वर मंदिर. आणि त्याचबरोबर इकडे आई भराडे देवीचं पण मित्रांनो इकडे मंदिर तुम्ही बघू शकतास. आणि इकडे एक मिनिट आणि श्री कालभैरव रत्नागिरी. तर इकडे बघू शकतास कालभैरव. आणि त्याचबरोबर इकडे मंदिर दाखवलेलं आहे. आणि आता आपण ना फायनली आता आतमध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत. म्हणजे अगोदर तुम्हाला सगळं बाहेरचं दाखवलं आहे, जे कन्सेप्ट जो दाखवलेला आपल्या कोकणातलो गावाकडलो तो थोडक्यात दाखवलं तुमका. आणि आता काय माहीत आहे आपण आता मेन या भागामध्ये आता प्रवेश करणार असा. इकडे बघतास तुम्ही छान असं ना. आणि त्याचबरोबर इकडे श्री क्षेत्र गणपतीपुळे रत्नागिरी. तर चला तर
DD ठाकूरवाडी सार्वजनिक नवरोत्सव मंडळ. तर आपण आता आतमध्ये येईल असा. हां, सावकाश. तर इकडे आपले रत्नागिरीतले फेमस मंदिर गणपतीपुळ्याचं इकडे तुमकांना मी मुंबईतनं थेट दर्शन घडवतो आहे. तर इकडे पण नाव तुम्ही बघू शकता, DD ठाकूरवाडी सार्वजनिक नवरोत्सव मंडळ. आणि आपण आतमध्ये आता ना थोडंसं दर्शन घेऊया आपल्या आई भवानी मातेचं. तर पाठीमागे पण आपल्या भवानी मातेच्या पाठीमागे पण तुम्ही बघू शकता जे डेकोरेशन केलेलं आहे ना, तर एक नंबर अप्रतिम असा. तर मित्र आपण ना आज दादरच्या इकडे आगार बाजारच्या इकडे आपण आलेलो असतो. DD ठाकूरवाडी नवरोत्सव हां. मंडळ. तर सर्वप्रथम तुमचं ना आमच्या चॅनलवर स्वागत असा. तर तुमचं गाव कुठला दीदी? माझं गाव गणेश गुळे ना? तेच माझं गाव गणेश. हां. तर मी पण मालवणी म्हणजे मालवणचं असं आहे. तर काय माहिती तुमचं नाव सांगा आधी. नमस्कार, माझं नाव विनायक तोडणकर. हां. या मंडळाचा सहखजिनदार आहे. अच्छा. आणि आपण यावर्षी कोकण हां म्हणजे जी कन्सेप्ट आहे कोकण आहे यावेळी. हां आपण बोलू शकतो की हुबेहूब नाही पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो, आपण बघायला गेलं तर पूर्णपणे इकडे ना कोकण दर्शन घडवलेलं असा आपल्या ह्या दादांनी. तर ह्या डेकोरेशनमध्ये म्हणजे किती म्हणजे माणसं तरी होती बनवायला तरी? आता बघायला गेलं हे जे डेकोरेशन केलं हे आमच्या मंडळाच्या फक्त आणि फक्त मुलांनीच केलं. आम्ही बाहेरून कुठलीही मॅन पॉवर यूज केली नाही किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर आम्ही त्याच्याकडून करून घेतलं नाही. हे जे काय ते आम्ही गणेश उत्सव जसे संपला असे 2 ते 3 दिवसानंतर हे जे काम आहे ते आम्ही सुरुवात केले. आणि बघायला गेलं एक 15 दिवसात म्हणजे गणपती विसर्जनानंतरच्या देवीच्या घटस्थापनेच्या अगोदरपर्यंतच्या दिवसात हे सर्व काम पूर्ण केलेलं आहे. तरी किती वर्ष झाली असेल आपल्या आई ह्या भाग्य भवानी मातेच्या मंदिराला? या मंडळात आता टोटल 44 वर्ष झालेली आहेत. हे आमचं 45वं वर्ष आहे मंडळाचं.
44 वर्ष ही देवी जिथे बसते तिथेच आहे आणि हे जी तुम्ही सजावट बघताय हे आम्ही गेल्या 6 ते 7 वर्षापासून चालू केलेले आहे. प्रत्येक वर्ष वेगवेगळं असतं. प्रत्येक वर्षाला आम्ही वेगळं असतं. त्याच्यामध्ये आम्ही महिलांचं म्हणजे बाई म्हणून बायको हवी, बाई म्हणून म्हणजे स्त्री म्हणून तुम्हाला बायको हवी, स्त्री म्हणून बहीण हवी, स्त्री म्हणून आई हवी, तर स्त्री म्हणून मुलगी का नको हा एक कन्सेप्ट बरोबर आहे. त्यानंतर पोलीस यंत्रणा आहे जी दिवस रात्र आपल्यासाठी सेवेसाठी उपलब्ध असते त्या गोष्टीबद्दल एक आम्ही डेकोरेशन केलेलं. त्यानंतर चाळ म्हणजे जुन्या काळातल्या आपल्या चाळी कशा असायच्या 2 माळ्याच्या तर त्याबद्दल एक डेकोरेशन केलं. गेल्या वर्षी आम्ही सोन्याची जेजुरी जशी हुबेहूब सोन्याची जेजुरी असते लक्ष्मीनारायणच्या पादुकापासून सर्व आम्ही त्याप्रमाणे लोकांसमोर सादर केलं होतं. तर यावर्षी आम्ही कोकण किती सुंदर असलं ना ते पवित्र किती आहे हे आम्ही दाखवायचा इथे प्रयत्न केले. आणि छान कन्सेप्ट इकडे पण तुम्ही समोर बघू शकता दत्त निवास हे पण तुम्हीच हे केलं ना. हे आम्ही तर आपला कोकणी रानमाणूस तुम्हाला माहीत असेल. हो. तर मित्रांनो प्रत्येक तो ब्लॉगमध्ये झटून आपल्या कोकणासाठी कार्यरत असतो. तर मातीची घरं किंवा जंगलतोड म्हणजे कोकणाचा ऱ्हास व्हायला नको या गोष्टीसाठी तो सतत धावत असतो. तर आपला पण थोडासा प्रयत्न असणार आहे ह्या गोष्टीसाठी. तर धन्यवाद. छान अशी थोडक्यात तुम्ही माहिती दिली आणि छान खरोखर आले ना. मी पण बघायला गेलं ना तर विरारवरून आलेलो आहे. तर कसं माहीत आहे मी पण ते यूट्यूब चॅनलवर मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामुळे बोललो थोडंसं जाऊया आणि दाखवूया बोललो आपल्या पण. या गणेश गुळ्याची जर माहिती असेल तर मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलं. आपण गणपतीपुळ्याला तर सर्वच जातो. आपल्याला गणपतीपुळ्याला देव आहे गणपती आहे माहिती आहे. पण तो गणपती कुठून आला तर गणपती आला तर या गणेश गुळ्यातला आहे. त्या गणपतीचं मूळ घर गणेश गुळे आहे. गणेश गुळे हे पावसपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं मूळ घर हे गणेश गुळे. हा जो आपण आकार पाळतोय ना हा गणपतीचा आकार नाही. एकेकाळी आहे ना हा गणपती होता त्या जागेवर म्हणजे तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये इथे गणपती होता. त्या काळात कसं झालं की या गणपतीच्या पायातनं इथून म्हणजे पाणी वाहत होतं. त्या झऱ्याचं पाणी आपण पिण्यासाठी वगैरे यूज केलं. आणि त्या काळी असं काही इश्यू झालं की त्या पाण्याचा दुरुपयोग झाल्यामुळे तो गणपती रागावून निघून गेला. तर हा आपण पाहतोय ना पोर्शन हा गणपतीच्या रागावून जेव्हा ठसे उमटत गेल्या रागाने त्या पायाचा पोर्शन जे ठसे उमटले हा तो ठसेचा पोर्शन. आणि तो गणपती डोंगरात जाऊन स्वतःला त्याने दगड लावून घेतला आणि तो गणपती निघून रागात जाऊन आपल्या गणपतीपुळे स्थायिक झाला. तर मूळ गाव हे श्री क्षेत्र गणेश गुळे. हे आमचा गणपती म्हणजे आमच्या गणपतीपुळ्यातला जो गणेश गुळ्यातला जो गणपती त्याची एक इतिहास आहे. त्या इतिहास तो गणपतीपुळ्यात त्या काळात निघून गेला रागाने. आणि तुम्ही गणपतीपुळ्यात जे पाहताय ना तो गणपती नसून तो गणपतीचं फक्त धड आहे. ही माहिती आपल्याला फक्त कोकणवासी असेल त्याकाच माहीत असतं त्यालाच माहिती बाकी कोणालाही माहिती नाही. तर छान बघता तुम्ही आणि तुम्ही बघू शकता आता थोडासा दुपारचा टाईम असा आणि बरीचशी आता ना मित्रांनो भाविक दर्शनासाठी येत असत आणि खरोखर छान कन्सेप्ट वाटलो बघून. तर पुढच्या वर्षी पण आपण भेट देऊ कारण मी बघितलं यूट्यूब चॅनलला आणि प्लस इंस्टाग्रामला पण बरेचशा लोकांनी स्टोरीज टाकल्या होत्या. त्याच्यामुळे मी इकडे येऊन मग थोडंसं बोलू आपण पण थोडंसं हातभार लावूया आपल्या व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि छान कन्सेप्ट होतो. धन्यवाद. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या कन्सेप्ट करत राहू. तुम्ही या स्वतःहून आवर्जून. तर मित्रांनो काय माहीत आहे आपण इकडे दादरच्या आपल्या ह्या अगर बाजारच्या इकडे गेला होता आणि काय माहीत आहे छान इकडे आपल्या ह्या दादांनी म्हणजे त्यांच्यात पूर्ण या मंडळाने छान असं कन्सेप्ट इकडे या नवरात्रानिमित्तानं उभारलेला असा आणि खूप छान वाटलं आपल्या इकडे येऊन कारण पूर्ण इकडे ना कोकण घडवलेला असा. कोकण दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केला मी तर छान वाटलं इकडे येऊन. तुम्ही बघताच आणि आता नाही मला सुमारे माझ्या 3-3:30 वाजून गेलेले असतात आणि आता कसं दर्शनालासाठी भाविक पण मित्रांनो येतले त्याच्यामुळे आपण काय माहिती आहे जास्त वेळ इकडे थांबणार नाही. तर छान वाटलं असं कन्सेप्ट. तर चला. तर मित्रांनो छान असं ना आपलं दर्शन झालं देवीचं. तर DD ठाकूरवाडी सार्वजनिक नवरोत्सव मंडळ तर छान कन्सेप्ट मित्रांनो तुम्ही बघितला दाखवला. थोडक्यात तुमका माहिती त्यांच्याकडनं पण म्हणजे कशा पद्धतीचं कन्सेप्ट होतं ना ते थोडक्यात त्यांनी माहिती दिला नाही आता. आणि बाजूकच ना मित्रांनो इकडे सुद्धा देवी बसलेली असा. तर इकडे पण जाऊन ना थोडंसं ना पाया पडून येऊया. तर दादरची राजमाता मित्रांनो इकडे बघू शकतास. आणि इकडे पण छान असं ना डेकोरेशन केलेला.
पण आपल्याकडे ना मित्रांनो छान असा ना प्रसाद भेटलेला असा. थँक्यू. तर मित्र काय माहीत आहे, या कन्सेप्टमुळे ना म्हणजे छान अशी कोकणची कन्सेप्ट दाखवला ना, तर या कन्सेप्टमुळे काय माहीत आहे आपल्याकडं ना स्फूर्ती भेटलेली आहे, छान अशी ना पॉझिटिव्हिटी भेटलेली आहे पुढचेही कामं करण्याची. कारण काय माहीत आहे या मंडळाने बघितलं मुंबईत राहून पण मित्रांनो आपण कोकण कसं वाचवावं हे थोडक्यात तिकडे दाखवलं नाही त्यांनी. मस्त छान असं प्रयत्न केला नाही असा. बरेचशा गोष्टी त्यांना दाखवचे होते. आम्ही थोडंसं कॅमेऱ्याच्या मागे जाऊन आम्ही थोडंसं बोललो, पण काय माहीत आहे जागे अभिवी थोडक्यात त्यांना दाखवू भेटला नाही. पण छान होतो कन्सेप्ट. आणि आता मी जास्त काय वेळ न घालवताना मित्रांनो व्हिडिओनी हळद थांबवणार आहे. व्हिडिओ जर आवडलो असेल आणि छान कन्सेप्ट तुमका बघितला असेल तुम्ही, कोकणात मित्रांनो फक्त काय पर्यटनच नाही तर देवाचे ठिकाण पण मित्रांनो असे असत, तर ते बघण्यासारखे आहेत. तर तिथे छान असं कन्सेप्ट दाखवलेलं असा. तर चला जास्त आता मी काय बोलत नाही. व्हिडिओ जर आवडलो असेल ना मित्रांनो, आपल्या ह्या दादरच्या आगार बाजारातील DD सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या जे काय डेकोरेशनचं तो आवडलो असेल तर प्लीज लाईक करा. आणि ब्लॉग पण आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच भेटेल. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.